आता सध्या जी आपली 18, 20, 25, 30, 35, 40 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत, जी नवरदेव आहेत, त्यांची लग्न व्हायला गेलेत, यांच्यासाठी एक नवीन आता स्कॅम व्हायला लागला. काय लोक काय करतात, पैसे घेणं आणि तिकडंच गाय आता जी गरीब लोक, गरीब घरची लोक आहेत, गरीब माणसं होते, त्यांना 2-2, 4-4 पोरे होत्या. त्यांची एवढी टेक वाढली आता सध्या की त्यांना असं मोठमोठ्या लोकात ज्यांची चांगली प्रॉपर्टी आहे, गरीब बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे, फक्त नोकरी नाही, त्या पोरला लग्न व्हायला गेलेत. आणि अशा घरी त्यांचं एवढं डिमांड वाढले, घरी गेलं की चहा पाणी, त्याला बसायला सोफा, त्याला पोहे, नारळी चटणी, शेंगदाण्याची चटणी, असं म्हणजे लई राहायची टेक त्या माणसाचं. बोरशील ग्लासमध्ये चहा प्यायला, असं म्हणजे का पोरगी द्या, लग्नच व्हायना तो. आता 30-30, 35-35 वर्ष वय झालं तर लग्न नाही. एकमेव कारण लग्न नाही व्हायचं, बेकारी वाढली. त्याला पाहिजे नोकरदार. आता नोकरदार पाहिजे तर नोकरदार असायला काय पाहिजे, नोकरी पाहिजे. गरीब प्रॉपर्टी असून जमत नाही, पैसा असून जमत नाही, काय नाही, फक्त नोकरी पाहिजे. म्हणून दुसरं, आता पैसा असून बी जमत नाही हे त्या माणसाला समजलं पाहिजे. कारण आता जी हगवणे फॅमिलीचं झालंय, त्यांची फॅमिली बर्बाद झाली. त्या माणसाने पोरगी देऊन फॉर्च्युनर गाडी 1,20,000ची घडी त्या माणसाला घालायला दिली. इतका पैसा देऊन, इतका माप खर्च करून सगळं घर लुटून घेतं त्या माणसाचं, तरी पण त्या फॅमिलीचा मर्डर केला. 1-2-3 वर्षाचं, 2-1 वर्षाचा लेकरू आहे आणि ते सोडून ती फॅमिलीचा मर्डर करून घ्या. हा विषय इतका गंभीर आहे, ते आपण रिपीट करत नाही, ते तुम्हाला माहितीच आहे सगळं. पण विषय असा आहे, लग्न न होण्याचं एकमेव कारण म्हणजे बेकारी वाढली. बेकारी वाढून त्याला नोकरदार पाहिजे आणि नोकरदार पाहिजे. या गोष्टीत या काळात काय होतंय, कुठंतरी लग्न व्हायला पाहिजे, मग ती घरच्या मुकाट्या का व्हायना किंवा घरच्यांच्या घरच्या सोबत का व्हायना मिळून काय करतात, कोणाला तरी पैसे देऊन, ती मधले टके आहेत ती पैसे घेऊन, कमिशन घेऊन त्यांच्यासोबत लग्न जमवतात. पण ती बायको पण टिकाणा हो. असंच झालं. ही राजस्थानमधली जी घटना आहे, तुम्हाला सांगतो, त्या बाईने 7 महिन्यात 25 लग्न केले होते. आणि हे जी रॅकेट चालू होतं, ही जी फसवाफसवी चालू होती, हे अशाच लोकांना टार्गेट करत होते, ज्यांना बाबा नोकरी नाही, जे कंपनीत काम करतात, जे शेतीत काम करतात, अशा लोकांना टार्गेट करायचे. त्या माणसाने कुठेतरी आतापर्यंत कमवलंच असते ना, 25, 26, 30 वर्षापर्यंत कंपनीत काम केलं असतं, शेतात काम केलं असतं, पैसा असतो थोडाफार, सेविंग असते. मग ह्यांनी काय करायचं, 2-3 एजंटने आपलं जायचं त्याच्यासोबत, विचारायचं लग्न झालं का नाही झालं, नसेल झालं त्याच्याकडून काहीतरी पैसे घ्यायचे आणि पैसे घेऊन काय करायचं, लग्न करून द्यायचं. असं चालत राहिलं. त्या बाईने 4 दिवस काढायचे, 5व्या दिवशी गायब होऊन द्यायचं, माहेरला जाते, सासरला जाते. आणि ही कोर्ट मॅरेज करून पण बाई गायब झाली. राजस्थानमधली घटना आहे. आणि त्या राजस्थान पोलीसवाल्यांनी काय केलं, ही जी बाई आहे, ही जी रॅकेट चालवणार आहेत, ह्यांना मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एक बैरसिया म्हणून गाव आहे, काला पिपल एक गाव आहे, त्यामधून त्यांना गिरफ्तार केलं आहे. त्याचं नाव आहे, 23 वर्षाची जी महिला आहे ती अनुराधा पासवान, तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आणि तिने 7 महिन्यात 25 लोकांसोबत लग्न केलं होतं. तिला हे पण आठवत नव्हतं की त्या 25 जणांची नाव काय काय. त्यांचं पुन्हा नंतर ती काय करायची, त्यातलं सोनं, त्यांचं काय किमती सामान असेल ते, मोबाईल, पैसे, हे सगळं घेऊन ना गायब होण्याची. आता ही घटना जेव्हा उघडकीस आली, एक माधवपूरचा निवासी होता विष्णू शर्मा म्हणून, त्याने 3 मेला काय केलं, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली. त्यांनी हे सांगितलं की एक सुनीता आणि पप्पू मीणा हे दोघंजण काय गेले, त्याच्यापाशी आले, त्यांनी 2 लाख रुपये घेतलं आणि एक अनुराधा पासवान म्हणून आहे तिच्यासोबत लग्न केलं. हे लग्न झालं 20 एप्रिलला. आणि 20 एप्रिलला लग्न झाल्याच्या नंतर 2 मेला काय केली, ती घरातून ती बाई गायब झाली. 30,000 रुपये त्याचे घेतलं, मोबाईल घेतला आणि ते निघून गेले. ह्यांचं सगळं हे रॅकेट चालू होतं, भोपाळमधून चालू होतं. आणि ती आसपासच्या जी राज्य आहेत, अशा आसपासच्या राज्याला ते काय करायचे, टार्गेट करायचे. आता ती पप्पू मीना आहे, तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आणि बाकी ती जी लोक आहेत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. सावध राहा, सतर्क राहा. या लोकांपासून कुठंतरी बचण्याचा प्रयत्न करा. ज्याच्यासोबत लग्न करताय, कोणाची तरी पाहणाऱ्या वेळातली पाहिजे, ओळखीची पाहिजे, असं करा. कोणाची तरी कुठली तरी करताय म्हणून आता ते काही दिवसांनी हे पण चालणार आहे, अदर कास्टमध्ये पण चालेल. कारण काय, व्हायला गेलं लग्न तर काय करतील तुम्ही, कास्ट कधीपर्यंत सापडणार, त्याचं वय निघून चाललं, त्याची जिंदगी निघून गेली, ते कधीपर्यंत बघणार तुमची कास्टमध्ये भेटत नाही. कास्टमध्ये देऊन पण त्यांना चांगली नोकरी पाहिजे, त्यांना प्रॉपर्टी असून जमत नाही. कोण प्रॉपर्टीचा विचार करत नाही, त्याला इकडं खायला नसलं तरी चालतं, पण नोकरी पाहिजे, त्याच्यात 12 EMI चालू असू द्या, नोकरी असावी फक्त, एवढंच टार्गेट आहे. कारण आता हेच चालत आलेलं आहे, रूढी परंपरा आहे, ह्यात आपण चेंज नाही करू शकत. त्यांच्या डोक्यात काय भरले खूळ, ती फक्त नोकरीच म्हणतात ती.
आणि नोकरी असल्यामुळं होणं मुश्किल आहे. मुश्किल असल्यामुळं ज्यांच्याकडे पुरे आहेत ह्यांचं पण डिमांड वाढले. सध्या डिमांड असं वाढलं आहे की त्यांनी सगळ्याकडून पैसे घ्यायचं आणि ते पण गायब व्हायला लागले. ते पण असं डिमांड देत नाहीत. पैसे घेतात, देतो, बघतो, करतो म्हणतात आणि ते पण नंतर नाव घेत नाहीत. म्हणाय गेलं की ते म्हणतात माझ्याकडे दुसऱ्याचं कर्ज मी काय करणार. घरच्याला विचारतो, बायकोला विचारतो, त्या पुरीला विचारतो, करतच नाही कोण. का नाही करत? फक्त लुटमारीचा धंदा चालू आहे. काही नाही. फक्त एक तुमच्यासोबत समोर गाजार टांगलेला राहते की पोरगी देतो, पैसा काढला जातो आणि काहीच नाही. बाब्या गेला आणि दास नाही गेला. या गोष्टीपासून कुठेतरी सावध राहा. त्या माणसाची हमी काहीच नाही. कोर्ट मॅरेज करून ते बाई गायब व्हायला लागली. कोर्ट मॅरेज करून फर्जीवाडा सगळा, डुप्लिकेट आधार कार्ड, डुप्लिकेट पॅन कार्ड, सगळं प्रिंट काढून चालू आहे. तुम्ही कुठं सापडणार त्या लोकांना? ती कुठलंही माहीत नाही, काय नाही. तुम्हाला फक्त एक पुण्यामधली सांगेल, ह्या गल्लीतले सांगेल, पण ते असणार कुठं तिकडंच नांदेड साईडची. तुम्ही कुठपर्यंत सापडणार त्याला? सामान्य माणूस तर बिलकुल नाही सापडू शकत. त्यामुळे या गोष्टीपासून कुठेतरी सतर्क राहायला पाहिजे. हे सध्या चालू झालेला स्कॅम आहे. बस एवढंच आहे.